माझं डोकं दुखते, प्लीज तू यातून जायला सांग प्लीज. मला त्रास होतोय प्लीज. प्लीज हे बघ, शी इज नॉट वेल. खूप डिस्टर्ब येते आता. तिला त्रास होईल असं का वागतोयस तू? तिला नाही बोलायचं ना तुझ्याशी, तिला फोर्स नको करू प्लीज. ओवी, मी निशीला त्रास देणार नाही. तू फक्त एकदा तिला माझ्याशी बोलायला सांग. फक्त एकदा प्लीज. माझं डोकं दुखतंय, प्लीज तू मला बोलायचं तर बाहेर जाऊन बोला प्लीज. मला त्रास होतोय. पण निशी, नीरज प्लीज प्लीज. शांत हो. गेला तो बघ. हे बघ गेला तो. नीरज, ह्यांनी सांगितलं मला तू आलायस. मी पटकन पानं वाढायला घेते. आई, मी आलो तेव्हा मी प्रसाद घेतला होता. मला खरंच भूक नाही, खायचं नाही मला. आणि जर मी इथे थांबलो तर निशीला त्रास होईल. ते मला नको आहे. येतो मी. अरे नीरज, मी तुलाच फोन करणार होते. एवढ्यात तू आलास. काय रे नीरज, तुझा एवढा चेहरा का पडलाय? काही नाही मग. आपण मुंबईला परत जाऊयात. उद्याच्या उद्या. अरे पण उद्या कशाला? आपण आजच निघूया ना. उद्या उशीर होईल. नाही मग. इथे राहायचं असं ठरवून मी काही गोष्टी सुरू केल्या होत्या. त्या गोष्टी मला पोसून टाकायच्या आहेत. ते झालं की आपण परत जाऊ. अरे पण मग मला सांग, या हॉटेलमध्ये एक एक्स्ट्रा रूम असेल का माझ्यासाठी? मला आपल्या त्या घरी परत नाही थांबायचं. अरे मी तुझ्या नावाची रूम ऑलरेडी बुक करून ठेवली होती. म्हणजे मी इकडे असेपर्यंत ह्या दोन्ही रूम बुक्ड असतील असं मी आधीच सांगितलं होतं त्यांना. सो तू इथे राहू शकतोस. बरं नीरज, मी तुला जेवणासाठी काही ऑर्डर करू का? भूक नाही आहे मला. पण काही म्हण, आता मला खूप छान वाटतंय. तू हे फार शहाणपणाचं डिसिजन घेतलं का ते मी विचारणार नाही तुला. पण आता ठरवलंयस ना, आणखीन इथे गुंतून राहू नकोस. गुंतून राहिलोय म्हणून तर मला परत जायचं आहे. नाहीतर इथे आलो नसतो मी. हे घे, सवय असते. नावजी केवढं मोठं डेकर. तुझ्या मोदकांचं जेवण असं अंगावर आलंय. आता ना मस्तपैकी ताडून देणार बघ. आता त्याशिवाय पर्यायच नाहीये मला. काय काका, मी तर 3 मोदक खाल्ले पण मला झोप नाही आली. पण मी अजून 3 मोदक जास्त खाऊ शकतो. डुग्गू डुग्गू, असा खाणा मोजूचा नसता. खाताना फक्त त्याचा आनंद घेऊचो असता. बरोबर बोललास बघ उमा. म्हणून मी ना मोजलेच नाही किती मोदक खाल्ले ते. आणि
कसा हा ना या गणपतीच्या दिवसात जे मोदक होतात ना ते बाकीच्या दिवसात केले ना तर होत नाही गो. मग कशा 2 काय आणि 4 काय मोजायचा कशा किती मोदक खाल्ले ते. खरंय खरंय. आणि बरा उमा या सगळ्याचा श्रेय ना तुका जाता. हा हा नाही म्हणजे कसा माझ्यासाठी खास चारोळी न घातलेला पुरण ठेवलास बाजूला आणि त्याचे मोदक केलेस ना ता बरा केला जा. मला चांगलं आली ती चारोळी का नाही आवडत ग? अहो आवडत नाही असं नाही पण एखादी कुचकट चारोळी येली ना पदार्थात तर ना माझ्या तळपायाची आग ना एकदम मस्तकात जाता. पदार्थाची चव कशी एकदम किरकिरी होऊन जाता ना. परफेक्ट बोलली. करेक्ट एकदम करेक्ट बोलली लाली. तसंच आहे ना घरामध्ये सुद्धा अशी ना कुचकी चारोळी असली ना घरातलं वातावरण ना असं किरकिर होऊन जातं. पण तुला हे सांगून काय उपयोग? है ना? आता काय केलंय मी? हा काय केला मी? आता कोणाशी कुचकट बोलत नाही वागत नाही तरी माका कशात बोलतात? हा काय बोलतेस काय लाली? गे बाय माझे लाली. खरं बोलतो तू? तू सगळ्यांशी चांगली वागते. हा. जरा एकदा स्वतःच्या मनाला विचार. ते जाऊ देत ना. आज तू कोणाकोणाशी चांगली वागली आहेस ते तरी आठव. हं? तुम्ही तर आता ना उगाच लालिते भाऊजी अहो जाऊ दे ना. कशाक उगाच लालिताईन का त्रास देताय? लालिताई सगळ्यांशी चांगल्याच वागतात. लालिताई माका सांगा तुम्ही मनापासून मोदक खाल्लास ना तर मग त्यातच आला ना सगळा. काही कोणाचं मनाक लावून घेऊ नका तुम्ही. हं. हा पण ज्याचं श्रेय त्यालाच द्या ललिताई. हो ना उमाताई? अच्छा म्हणजे मंजू तू केले होतेस मोदक? अरे वा मंजू अगो तुझ्या हाताची चव दिवसेंदिवस वाढत चालली आ. मग हे सगळं ओवीला सांगा. कारण आज सारण करणं, उकड काढणं, मोदक वळणं सगळं एकट्या ओवीने केलंय. आणि हो तुम्हाला चारोळी घातलेली आवडत नाही हे सुद्धा आम्ही कोणी तिला सांगितलं नाही. हा ते सुद्धा सांगून टाकते तुम्हाला. होय काय तिने केले मोदक? म्हणजे खरं तर आम्ही सांगणारच नव्हतो तुम्हाला. नाहीतर पुन्हा तुम्हाला वाटलं असतं की ओवी उगाच गोड गोड वागून तुम्हाला मस्का मारते म्हणून. लाले श्रीनूची निवड चुकलेली नाहीये याची जाणीव आज ना उद्या तुला नक्की होईल. बाप्पा फक्त त्याला फार वेळ लावून पोरांच्या प्रेमाची आणखीन परीक्षा घेऊ नकोस रे बाबा. निशी मला नाही जमत हे काय आहे असं ते रिव्हर्स करायचं आणि तू सांग मला प्लीज परत. वे काय काय हे असं बरोबर करतेस तू. हा ते पुढे पुढे कसं करायचं ते नाही कळत आहे. हे असं त्यानंतर हे इथे घेऊन मग चला 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 उठा 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 मी तुझ्यासाठी काहीतरी आणलं. चला चला लवकर या 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 इकडे उठा लवकर उठा या या इकडे. निशी हे तुझ्यासाठी. किती क्यूट बेबी आहे. खूप खूप छान आहे बाळ.
मला खूप आवडलं. गोड आहे ना? मग आता ऐक, मला माझी भाची अशीच गोड आणि हसरी हवी हा. सो तिला आत्तापासूनच असं हसर राहायची सवय करून दे. त्यासाठी तुला आजपासून रोज या बाळाकडे बघत राहावं लागेल, खुश राहावं लागेल. हा, मग हस बघू. अगं हस हस तू. चल श्रीनू, काय करतोस? वेडा आहेस का तू? बरं ऐक, मी माझ्या भाचीचा टाइम टेबल आत्तापासूनच ठरवला. आता आपल्या घरात थोडी सगळी माणसं आहेत की नाही, मग सकाळी उठल्यानंतर तिचं सगळं झालं की पहिलं माझ्याकडे आणून द्यायचं. मग मी सगळं घर फिरवणार तिला, मस्त घर एकदम घेऊन फिरवणार. अहो झाली काय चहा? ती पिल्याशिवाय काय बरा वाटणार नाही माका. माका ठाऊक हा. हे बघा, तयारच आहे. घेवा. मा, सकाळपासून बघते काहीतरी खुडबुड चालली आहे. काय काय चाललंय काय? अहो गौरीक दागिने लागतात ना, ते तयार करीत होते. म्हटलं आयत्या वेळी घाई नको म्हणून सकाळी सकाळी तयार करीत होते. दरवर्षी कशी दायची असायची ना, काही चुकला तर सांगू. आता तसा नाही. आपल्याकडं सगळं आठवून आठवून करूचा लागतं. हौशीसारखा हातात धरून शिकवलं दायची ना, आणि अशी अचानक गेली सोडून. आज दायची आपल्यात असती तर त्यांना केवढा आनंद झालो असतो. निशी 2 जीवांची आहे कळल्यावर निशी 5 मिनिटात सुद्धा एकटा सोडला नसता त्याने. सतत त्याची काळजी घेत राहिली असती. काय हवा नको ते सगळं बघत राहिली असती. खरंय तुमचं ओमा. आईची आठवण येली नाही असा एक दिवस पण गेला नाही. पण एक सांगू, आपण सगळे सणवार व्यवस्थित पार पाडतोय ना, याकडे तिचं जिथं कुठं असेल ना तिकडनं लक्ष असत बघ. माका खात्री आहे. बरं ओमा, माका सांगा, गौरीसाठी काही जिन्नस लागतायत, वस्तू लागत असतील तर आत्ताच सांगा. मी बंधूला पाठवतो आणि मागवून घेते ना. नाही नको, श्रीनू माका सगळं आणून देणार. माका माका खरं तर वेगळीच काळजी सतावता. नाही म्हणजे गौर कोण आणणार? निशी तर आता गरोदर हा, लालिताईंकाच आणूची लागत. पण त्याच्यासाठी दुसरी माहेर वाशिन पण लागत ना, मग त्याच्यासाठी काय करणार? मी काय म्हणते, छाया फोन करून बोलावलं तर चालत काय? नाही म्हणजे गावातलेच एक माहेर वाशिन म्हणून म्हटलंय. असं तर काय डोक्यात चालत नाही. काय होणार काही कळत नाही आम्हाला. उमा, एवढा कसला विचार करतास? ओवी हा ना घरी, ती आणेल गौर. हो पण लालीताई त्यांना चालणार आहे काय? बघा उमा, उगीच बाहेरच्या कोणाक बोलवू नका. ओवी आता आपली मुलगी हा, आणि गेल्या वर्षी ओवीनीच आणली ना गौर निशी बरोबर जाऊ. हा, तर त्यावेळेला जरा काही लोकांचा विरोध होता या गोष्टीसाठी, मान्य. पण आता ओवी घरची मुलगी या हक्काने आणूच शकते ना गौर. आणि त्यातून लालिताई काही बोललाच तर माझं नाव सांग, मी समजावून सांगेन ते. तुम्ही काळजी करू नका. ओवी, अगं हे नीरज मुंबईला परत गेलेत वाटतं. त्याचं घर बंद दिसतंय. वाय गेस त्या निशीने इतकं सरळ सांगितल्यावर तो इथे राहून तरी काय करेल? काय होऊन बसलं ग हे?
ह्या मेघनाबाईंच्या अशा वागण्यामुळे ना नवरा बायकोंमध्ये दुरावा आलाय. त्यात नीरजला काहीच माहित नाहीये आणि आपली निशी ती काही सांगू देत नाही. ह्या मेघनाबाई अशा का वागल्या असतील ग? ना तेच तर आय मीन त्यांना निशी इतकीच पसंत नव्हती तर त्यांनी आधीच सांगायला हवं होतं ना. त्यांनी असं खोटं वागून ना दोघांचंही लाईफ स्पॉइल केलं. आणि नीरज बिचाराला तर काही माहित पण नाही, त्याची काहीच चूक नाही. त्या आपल्या विहीणबाई आहेत ना म्हणून आपण गप्प बसलो. त्या मेघनाबाई त्यांच्या मनात तर नुसतं कपटच भरलं. स्वतःच्या नातवंडाला मारायचा विचार कुणी कसा करू शकतं ग? मंजू, ह्यात ना नीरज रावांची चूक हा. अगो त्यांनी प्रेम केला होता ना निशीवर, मग हे काय झाला? हा असा आईच्या पदरात कशा क्लपतात ते? हा सांगून टाकायचा ना मेघनाबाईंका, माका माझा बाळ आणि निशी दोन्ही पण वयहत आणि तुका ते दोघे नको असत तर माका विसरून जा असं सरळ सांगून टाकायचा ना. असा निर्णय जर त्यांनी घेतला ना तरच त्यांचा आणि निशीचा संसार सुखाचा होईल. हा झाली आता पण तो असं कसं करेल? मेघना आंटी कितीही चुकीच्या वागल्या तरी मॉम आहेत ना त्याच्या. तो त्याच्या मॉमला कसं दूर करेल? अँड निशीच्या बाबतीत एक नवरा म्हणून जशी त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे तशी एक मुलगा म्हणून पण त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना. अँड निशीचंही हेच म्हणणं आहे की त्याने तिच्यासाठी त्याच्या मॉमला सोडू नये. अँड समवेअर मलाही असंच वाटतं. झाली आत्या हा मेघना आंटींचा डिसिजन आहे. त्यांचा इगो की त्यांच्या मुलाचं सुख हा नीरजचा डिसिजन नाहीये. अँड रिमेंबर मावशी नेहमी सांगते नाती ना रांगोळीसारखे असतात, एकमेकांशी जोडलेले, प्रेमाच्या कलर्सने सजलेली. निशी आणि नीरजच्या लाईफमध्ये अजून रंग भरायचे की त्यांच्या नात्याची रांगोळी विस्कटायची हे आता फक्त मेघना आंटींच्याच हातात आहे. एकदम बरोबर. किती मूर्ख मुलगा आहे हा. जरा म्हणून जबाबदारीची जाणीव नाही ह्याला. कुठे जाऊन बसलाय ना गॉड नोज. एकतर मला न सांगता हॉटेलवरून निघून गेले. वेळेत आला तर ऍटलीस्ट लवकर निघता तरी येईल इथून. काय करू? मला कॉन्टॅक्ट करू. आणि ह्या मुलाला एवढी सुद्धा अक्कल नाहीये की एवढे कॉल केलेत तर एक कॉल बॅक तरी करावा. पण नाही. काय हा निशीच्या प्रेमात एवढा वेडा झालाय ना. जगात एवढ्या शेकडो मुली आहेत पण ह्याला ही गावंढळच मुलगी आवडली. हो निशी, हळूहळू कर काय. हा जेवढा झेपता तेवढाच कर. बरं झाला काय तुझा? एक मिनिट, मी जरा चुकवलं तर लाली आत्या मला नक्कीच शिकवते. ओवी, तू काय करतेस हे? दे दे, मी एकदा दाखव दे एकदा. ओवी आणि अगं मला कळलं. मी थांब, हे बघ, हे सगळं हे बघ, हे इथनं घे, हे असं, हे असं. निशी, अगं निशी, निशी, निशी सावकाश. निशी. खूपच कडक डोहाळे लागलेत निशी. अजून 7 महिने जाऊच आहेत. काय होणार देवाकच ठाऊक. मी इलय. हा हा जा जा. काय केलंय?
ए बाबा ए काय करते वाट लावली सगळी तू ओ अरे रे 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 रे. का बसा हळू बोला ना कशा कवरतास हा हळू बोला ह्या ओवीने सगळा चुकवून ठेवला होता तास सोडवत होतय बघत होतय काय चुकला आता तुझं माझं जमेल ना आणि तुझ्या वाचून करमेल ना काय बोलला काय नाही आपलं जनरल जनरल आपलं त्याला यांचा जनरल पुन्हा इला अरे ओवी काय गो ओवी बरं हा ना निशिक हा कशी हाती हो लाली आत्या तिला थोडं गरगरत होतं म्हणून ती रेस्ट घेते आता झोपून आले मी तिला हा हा